नमस्कार मित्रांनो, एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, मराठी कला विश्वामध्ये सध्या दिगंबर नाईक आणि निर्माता अभिनेता आदेश बांदेकर यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरत आहे। एका मुलाखतीत दिगंबर नाईक यांनी लक्ष मालिकेतून आपल्याला अचानक बाहेर काढण्यात आल्याचा आरोप केला होता। या वक्तव्यानंतर आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। एवढंच नाही तर आदेश बांदेकर यांनी दिगंबर नाईक यांच्या या आरोपांवरती सडेतोड उत्तर देखील दिले आहे। तर काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटपर्यंत। यावर बोलताना आदेश बांदेकर म्हणाले की एखाद्या मालिकेत जी व्यक्ती कधीच नव्हती तिला त्या मालिकेतून काढलं कसं म्हणता येईल। त्यांनी या आरोपांवर आश्चर्य व्यक्त करत सांगितले की लक्ष मालिकेच्या अनेक भागांमध्ये संबंधित व्यक्ती कधीच सहभागी नव्हती, तसेच मालवणी कलाकारांना संधी दिली जात नाही। या आरोपालाही बांदेकरांनी ठाम उत्तर दिलं। त्यांनी लक्ष मधील कमलेश सावंत पासून ते नांदा सोखेबरे मधील ऋतुजा बागवे आणि रागिनी सावंत तसेच शाब्बास सुनबाई मधील कलाकारांची उदाहरणं देत सांगितलं की अनेक मालवणी कलाकारांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये ठसा उमटवला। मी स्वतः कुडाळचा मालवणी आहे आणि त्यात मला अभिमान आहे, असंही त्यांनी नमूद केलं। वादावर प्रतिक्रिया देताना बांदेकरांनी संयमित पण ठाम भूमिका घेतली। एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना 4 बोट स्वतःकडे असतात, असं देखील आदेश बांदेकर म्हणाले। मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे मराठी इंडस्ट्रीत मालवणी विरुद्ध मुख्य प्रवाह असा नवीन चर्चेचा मुद्दा समोर आला आहे। आता या वादावर पुढे कोण प्रतिक्रिया देतं आणि हा मुद्दा किती वाढतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या दिगंबर नाईक आणि आदेश बांदेकर यांचा हा वाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।